नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक लाडकी बहीणविषयी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट म्हणजे अशी मित्रांनो की गेल्या महिन्यामध्ये 24 लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची नेमकी कारणे कोणती आहेत किंवा जून महिना आणि जुलै महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आलेला नाही ते देखील कारणे काय असू शकतात तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप नका करू. छोटासाच व्हिडिओ आहे परंतु त्यामध्ये सर्व कारणे दिलेली आहेत याबद्दलची की अपात्र महिला कोण असणार आहेत आणि कोणत्या 24 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्या महिलांचे आता कायमस्वरूपीचे जे लाभ आहेत ते लाभ बंद होणार आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शन सूचना या ठिकाणी आहेत. 1/8/2025 रोजीच्या महासचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार या जे मार्गदर्शन सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. जे अपात्रतेची कारणे आहेत ती दिलेली आहेत ती अशी असणार आहेत. नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर तो लाभार्थी अपात्र करावे किंवा त्या लाभार्थीला अपात्र करावे हे त्याचं एक कारण आहे. त्यानंतर नंबर 2, वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय हे दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करण्यात यावे. त्यानंतर नंबर 3, लाभार्थ्याचे वय दिनांक 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांना देखील अपात्र करण्यात यावी. त्यानंतर नंबर 4, लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळेस त्याचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले ते तपासूनच वयाची खात्री करावी. वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासून नाही तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे. त्यानंतर नंबर 5 मध्ये कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे. त्यानंतर मित्रांनो, शासन निर्णयान्वये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत असे नमूद केलेले आहे. त्यामुळे माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे. त्यानंतर मित्रांनो, लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी. त्याबरोबर कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र करण्यात यावी किंवा अपात्र आहे असे ठरवावे. उदाहरणार्थ, कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील. त्याचबरोबर कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे. त्याचबरोबर लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू राहतील. त्याचबरोबर नंबर 8 मध्ये मित्रांनो, लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थींची तपासणी करून घ्यावी हे या निकषाप्रमाणे आहे मित्रांनो. त्याचबरोबर आता शेवटची म्हणजे स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बदल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे. मित्रांनो, या 8 अटी आता अपात्रतेच्या ठरवलेल्या आहेत. मित्रांनो, या 8 अटीपैकी जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर तुमचा जूनचा आणि जुलैचा हप्ता आलेला नाही हे तुम्ही कारणावरून स्पष्ट करून घ्यायचं आहे. परंतु या अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर मित्रांनो, अंगणवाडी केंद्रावर जाऊन तुम्ही तशा प्रकारची तक्रार दाखल करू शकता किंवा मग कलेक्टर ऑफिस या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभाग यामध्ये जाऊन तुम्ही त्या प्रकारची तक्रार दाखल करू शकता व एक अर्ज त्यांना सादर करू शकता.
त्यानंतर मित्रांनो तुमची जी हप्ते येत नाहीत ते हप्ते परत सुरळीतपणे यायला सुरुवात होतील अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.